नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि नेहमीप्रमाणेच आपण क्वेश्चन ॲनालिसिस सिरीजमधला आजचा हा 40वा पार्ट घेऊन आलेलो आहे. तर बघा, आजच्या पार्टमधला पहिला क्वेश्चन आहे, जिल्हा परिषदेच्या समितीपैकी कोणती समिती सर्वात महत्त्वाची असते? तर सर्वात महत्त्वाची समिती असते स्थायी समिती. आणि स्थायी समितीचे अध्यक्ष कोण असतात? अध्यक्ष असतात जे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतात तेच स्थायी समितीचे अध्यक्ष असतात. तसंच याचा सचिव असते. सचिव असतो कोण? तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी जो असतो तोच या स्थायी समितीचा सचिव असतो. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे, आशिया खंडातील कोणता पुरस्कार हा प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो? तर आशिया खंडातला असा पुरस्कार म्हणजे तो आहे मॅगसेसे पुरस्कार, जो की प्रति नोबेल म्हणून ओळखला जातो. तर बघा, आता ही मॅगसेसे पुरस्काराला सुरुवात झालेली आहे 1957 पासून द्यायला. आणि हा फिलिपाईनचे जे माजी राष्ट्राध्यक्ष होते रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने हा 1957 पासून हा पुरस्कार दिला जातो. तसंच हा वेगवेगळ्या क्षेत्रासाठी, जसं की सरकारी सेवा, समाजकारण, तसंच साहित्य, पत्रकारिता, शांतता, आंतरराष्ट्रीय संबंध आदी वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी हा उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांसाठी हा पुरस्कार दिला जातो. तसंच आता मॅगसेसे पुरस्कार 2023चा जर आपल्याला विचारला तर ते माहिती पाहिजे कोणाला भेटला म्हणून. तर ते एकूण 3 व्यक्तीला भेटलेलं आहे. त्यापैकी एक भारतीय व्यक्ती आहे आणि तिचं नाव आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर ती आहे रवी कन्नन आर. हे 2023ला मॅगसेसे पुरस्कार त्यांना भेटलेले आहे. तर बघा, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणता पुरस्कार दिला जातो? तर चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो. म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर दादासाहेब फाळके पुरस्काराबद्दल पण माहिती असणं गरजेचं आहे, कारण तो आपल्या भारत सरकारतर्फे दिला जातो. कोणामार्फत दिला जातो असा पण क्वेश्चन येऊ शकतो, म्हणून हा लक्षात ठेवा, भारत सरकारतर्फे दिला जातो, भारत सरकार. आणि हा 1969 मध्ये दादासाहेब फाळके यांचे जन्मशताब्दी वर्ष होतं. त्या वर्षापासून हा पुरस्कार द्यायला चालू झाला, 1969 पासून. आणि पहिला पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? तर तो भेटला आहे देविका राणी यांना. तसंच हा दादासाहेब फाळके पुरस्कार हा 2023चा कोणाला भेटलेला आहे? तर वहिदा रेहमान, जो की रिसेंटली याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. वहिदा रेहमान यांना हा पुरस्कार भेटलेला आहे, जी की ज्येष्ठ अभिनेत्री आहे. हिला हा पुरस्कार भेटलेला आहे 2023चा. ही अगदी रिसेंटली न्यूज आहे आणि ती तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. आता बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण आहेत? तर लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत मीरा कुमार, जे की त्यांचा कालखंड म्हणजे 15वी जी लोकसभा होती, 15वी लोकसभा, त्या लोकसभेच्या हे अध्यक्ष होत्या, ज्या की पहिल्या होत्या. आणि 15व्या लोकसभेचा कालावधी जर पाहायला गेलं तर 2009 ते 2014 असा हा कालखंड होता. तसंच मीरा कुमार या काँग्रेस म्हणजेच INC, इंडियन नॅशनल काँग्रेसच्या होत्या. ही बाजूची माहिती मी का सांगत आहे? कारण क्वेश्चन फ्रेम होताना काय होतं, एक क्वेश्चन विचारला आणि त्याच्या आजूबाजूची जर माहिती घेतली आपण तर चान्सेस जवळपास 80% चान्सेस असतात की त्याच्यावरच क्वेश्चन फ्रेम होणार. म्हणून आपण ही आजूबाजूची माहिती घेऊन म्हणजे अशा प्रकारे कव्हर करत आहोत. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे, स्वराज्य पार्टीची स्थापना कोणी केली? तर स्वराज्य पार्टीची स्थापना कोणी केलेली? तर त्याचं पहिलंच ऑप्शन चित्तरंजन दास यांनी, म्हणजे ह्या ऑप्शनमध्ये चित्तरंजन दास दिलेला आहे. तर त्यामुळे आपण इथे 1 नंबरचा पर्याय करेक्ट आहेत. परंतु जेव्हा स्वराज्य पार्टीची स्थापना झाली होती तेव्हा चित्तरंजन दास सोबत अजून एक पर्सनॅलिटी होती, ती म्हणजे मोतीलाल नेहरू.
आणि मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी काँग्रेस अंतर्गतच स्वराज्य पार्टीची स्थापना केली होती आणि ही स्थापना कधी झाली होती 1923ला. ही सणावळ लक्षात ठेवा, कारण स्वराज्य पार्टीची स्थापना कधी झाली हा क्वेश्चन पण खूपदा येऊन गेलेला आहे, त्यामुळे अशा प्रकारची आपण माहिती ठेवलेली बरी राहते. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात केली होती महात्मा गांधींनी 1940मध्ये. आणि वैयक्तिक सत्याग्रही, पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण विचारले तर त्याचं करेक्ट आन्सर असेल विनोबा भावे. विनोबा भावे हे पहिले वैयक्तिक सत्याग्रही आहेत, विनोबा भावे. आणि सुरुवात 1940ला आणि महात्मा गांधींनी ती सुरुवात केली होती. पुढचा क्वेश्चन आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर भारतातली सर्वात लांब नदी आहे गंगा, जी की लांबी आहे 2525 किलोमीटर एवढी तिची लांबी आहे आणि ती भारतातली सर्वात लांब नदी आहे. तसंच गोदावरी जर पाहायला गेलं तर ही महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी आहे आणि हिची लांबी किती आहे मग? तर ती आहे 1465 किलोमीटर गोदावरीची लांबी. तसंच ब्रह्मपुत्रा नदीची लांबी किती? तर ती आहे 2900 किलोमीटर. आणि सिंधू नदीची लांबी आहे 3180 किलोमीटर. परंतु सिंधू नदी भारतातून वाहत जाऊन पाकिस्तानमध्ये पण जाते आणि तिची फक्त भारताचा विचार केला तर ती लांबी आहे 1194 किलोमीटर. फक्त भारतात एवढी वाहते सिंधू नदी. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे, 1829मध्ये सतीबंदीचा कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलने पास केला? तर 1829मध्ये सतीबंदीचा कायदा लॉर्ड बेंटिंकने पास केला होता आणि यासाठी पाठपुरावा केला होता राजाराम मोहन रॉय, जे की समाजसुधारक होते 1829च्या कालखंडामध्ये. आणि राजाराम मोहन रॉय यांनी पाठपुरावा केल्यामुळे 1829 साली लॉर्ड बेंटिंक यांनी अशा प्रकारचा कायदा केला होता सतीबंदीचा. कारण त्या काळात काय व्हायचं की एखाद्या स्त्रीचा पती एक्सपायर झाला तर ती स्त्री जरी तरुण असली तरीही तिला स्वतःचं देह त्यागावा लागायचा किंवा त्या जे आपण सरण म्हणतो त्यामध्ये स्वतःला जाळून घ्यावं लागायचं पतीसोबतच. अशा प्रकारे हा क्रूर एक पद्धत होती आणि तिच्यावर बंदी घालण्यासाठी डॉक्टर राजाराम मोहन रॉयनी अशा प्रकारे पाठपुरावा केला होता. आता पुढचा क्वेश्चन आहे आपला, पोलीस पाटलाची नेमणूक कोण करते? तर पोलीस पाटलाची नेमणूक जिल्हाधिकारी करत असतात, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आणि पोलीस पाटलाची नेमणूक कशासाठी केली जाते? तर गावची जी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटलाची नेमणूक केली जाते. पुढचा क्वेश्चन आहे, रेडियम या धातूचा शोध कोणी लावला? तर रेडियम या धातूचा शोध मेरी क्युरी आणि पेरी क्युरी, म्हणजे सेकंड ऑप्शन करेक्ट आहे, यांनी लावलेला आहे. तर बघा आता मेरी क्युरी आणि पेरी क्युरी हे फ्रेंच शास्त्रज्ञ होते. तसंच मेरी क्युरी आणि पेरी क्युरी प्लस हेनरी बेक्वेरेल या तिघांना मिळून 1903 साली भौतिकशास्त्राचा नोबेल पारितोषिक भेटला होता. भौतिकशास्त्राचा, हे लक्षात घ्या. यांना नोबेल पारितोषिक केव्हा भेटला असा पण क्वेश्चन येऊन जातो किंवा आलेला पण आहे इथून मागे, त्यामुळे मी तुम्हाला ही इन्फॉर्मेशन देत आहे. तर बघा, यांना भौतिकशास्त्राचा पुरस्कार तिघांना मिळून भेटला होता 1903 साली. तसंच मेरी क्युरी आणि पेरी क्युरी हे हजबंड वाईफ म्हणजे पती पत्नी होते. तर यांच्या पत्नी म्हणजे मेरी क्युरी जे आहेत त्यांना पुन्हा अजून एकदा 1911 साली रसायनशास्त्राचा पण नोबेल प्राईज भेटलेला आहे. रसायनशास्त्रामध्ये पण नोबेल प्राईज भेटलेला आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक जंगले कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक जंगले आहेत गडचिरोली जिल्हा, म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपलं करेक्ट आहे. तसंच पुढचा क्वेश्चन आहे, महात्मा फुले यांनी समाज जागृती केली हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर बघा, हे मराठीचा क्वेश्चन आहे. तर महात्मा फुले यांनी समाज जागृती केली हे केवळ वाक्य आहे, म्हणजे 3 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन आहे आपला, षटकर्णी होणे म्हणजे काय? तर षटकर्णी होणे म्हणजे गुप्त गोष्ट तिसऱ्यास कळवणे, हा देखील मराठीचा क्वेश्चन आहे. तसंच आपलं हे स्मार्ट स्टडी कट्टा हे जे चॅनल आहे हे आपल्या चॅनलचं नाव आहे, जे तुम्ही सबस्क्राईब करू शकता व्हिडिओ जर आवडत असतील तर. बघा पुढचा क्वेश्चन आहे, ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा चंद्रपूर जिल्ह्यात आहे.
जे की 3 नंबरचा ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा आता महाराष्ट्रामध्ये 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. 6 तर 6 व्याघ्र प्रकल्प कोणते? तर त्याच्यामध्ये एक आहे ताडोबा अंधारी म्हणजेच हा चंद्रपूरमधला. तर दुसरा आहे पेंच व्याघ्र प्रकल्प जो की नागपूरमध्ये आहे, नागपूर. तसंच तिसरा आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प जो की अमरावतीमध्ये आहे, अमरावती. तसंच चौथा आहे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प जो गोंदियामध्ये आहे. तसंच पाचवा आहे बोर व्याघ्र प्रकल्प जो वर्ध्यामध्ये आहे. आणि 6वा आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जो की कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या आजूबाजूचा परिसर जो की सह्याद्रीचा एरिया आहे त्यामध्ये हा प्रकल्प आहे. अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रात किती व्याघ्र प्रकल्प आहेत असा पण क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे ते लक्षात ठेवा. 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. आणि इथे जसं ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारले, तसंच हे वेगवेगळे पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे, बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे असा पण क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे आपण ही बाजूची माहिती पण लक्षात ठेवायला पाहिजे. पुढचा क्वेश्चन आहे हेलेचा धूमकेतू दर किती वर्षांनी दृष्टीस पडतो? तर हेलेचा धूमकेतू हा दर 76 वर्षांनी दृष्टीस पडतो. म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर आता बघा या अगोदर जेव्हा दृष्टीस पडला होता तर तो कधी पडला होता? 1986ला हा दृष्टीस पडला होता, 1986ला. तर यानंतर म्हणजे आता भविष्यात कधी दिसणार आहे? तर हा 2062मध्ये दिसणार आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते लॉर्ड माउंटबॅटन. इथं काय क्वेश्चन विचारला? स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल. आणि आपलं भारताला स्वतंत्र 1947ला भेटलं होतं तर तेव्हा होते गव्हर्नर जनरल. परंतु जर क्वेश्चन असा आला की भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? तर ते आहेत सी राजगोपालाचारी. हे भारताचे जे की भारतीय व्यक्ती आहेत, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून सी राजगोपालाचारी हे होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा कोणत्या शहरात घेतली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा नागपूर या शहरात घेतली होती. आणि ती कधी घेतली होती? ती घेतली होती 14 ऑक्टोबर 1956 साली ही दीक्षा घेतली होती, जी की नवयान बौद्ध धर्माची दीक्षा त्यांनी घेतली होती. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे ध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजतात? तर ध्वनीची तीव्रता ही डेसिबल या एककात मोजली जाते. म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती महात्मा फुले यांनी. म्हणजेच 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. नेक्स्ट आहे सर्व योग्य दाता कोणता रक्तगट असलेल्या व्यक्तीला म्हणतात? तर सर्व योग्य म्हणजे सर्वांना उपयुक्त ठरेल असं रक्तगट असणारा व्यक्ती म्हणजेच तो ओ असला पाहिजे. ओ रक्तगट असणारी व्यक्ती हा सर्वांना ब्लड देऊ शकते किंवा ब्लड डोनेट करू शकते. परंतु सर्व योग्य ग्राही म्हणजे सर्वांचं रक्त घेऊ शकणारी व्यक्ती कोण असते? तर ती असते ए बी, सर्वग्राही असं म्हणतात त्याला, सर्वग्राही. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे जर कोणाला ओ ब्लड ग्रुप हवा असेल तर मला सांगा, तो माझा आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. पुढचा क्वेश्चन आहे 2011च्या जनगणनेनुसार क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? तर अशा प्रकारे हा 3रा क्रमांक लागतो आपल्या महाराष्ट्राचा. तर मग पहिला क्रमांक कोणाचा आहे? तर पहिला आहे राजस्थानचा, दुसरा आहे मध्य प्रदेश आणि तिसरा आहे आपला महाराष्ट्र. नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर करेक्ट आन्सर आहे 3 नंबर किशोर मकवाना यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. आणि अध्यक्षाची निवड कोण करतं? तर राष्ट्रपती करत असतात, राष्ट्रपती अध्यक्षाची निवड करत असतात. तसंच राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची स्थापना कधी झालेली? तर ती झालेली 2004ला. बघा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग 1978 पर्यंत एकत्रच होते, 78 पासून एकत्रच होते. 2004मध्ये राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग सेपरेट करून त्याची स्थापना झालेली आहे. तसंच आर्टिकल याची भारतीय घटनेच्या आर्टिकल म्हणजे कलम
338मध्ये राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची तरतूद आहे. हे पण क्वेश्चन येऊ शकतो, त्यामुळे ते कलमसुद्धा लक्षात असू द्या. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचं कलम 338 आहे. पुढचा क्वेश्चन आहे, भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर अशा प्रकारे डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. देवेंद्र झांझरिया यांची निवडणूक भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी केलेली आहे. नेक्स्ट आहे, संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर करेक्ट आन्सर आहे फुटबॉल. 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने तृतीयपंथीय 2024 धोरण केले आहे? म्हणजे तृतीयपंथीयासाठी धोरण जाहीर करणारं कोणतं राज्य आहे? तर ते आहे आपलं महाराष्ट्र. पर्याय नंबर 1 बरोबर आहे आपला. पुढचा क्वेश्चन पाहूया. आसिफ अली झरदारी, बघा हे करंटचे क्वेश्चन असणार आहे तिथून पुढचे. तर आपण मी सांगितल्याप्रमाणे 10 ते 12 क्वेश्चन आपण करंटचे घेतोय. तर बघा हे करंटचे क्वेश्चन आहेत. आसिफ अली झरदारी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे पाकिस्तान. म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणी निवडणूक आयुक्त पदाचा राजीनामा दिला? बघा आता मागच्या 5-6 दिवसापूर्वीच ही घटना घडलेली आहे की निवडणूक आयुक्त पदाचा राजीनामा दिला. तर कोणी दिला होता? अरुण गोयल यांनी हा अशा प्रकारे राजीनामा दिला होता, अरुण गोयल. आणि आता निवडणूक आयुक्त म्हणून 2 व्यक्तीची नेमणूक झालेली आहे, जी की काल आचारसंहिता लागली समजा. तर आचारसंहितेपूर्वी दोन व्यक्तीची निवडणूक आयुक्त म्हणून निवड झालेली. तर ते 2 व्यक्ती कोण आहेत मग? तर त्याच्यामध्ये एक आहेत ज्ञानेश कुमार आणि दुसरे आहेत S संधू. बघा आपले निवडणूक आयुक्त एकूण 3 असतात. एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 त्यांचे सहकारी आयुक्त. तर एक ज्ञानेश कुमार आणि दुसरे S संधू आहेत. तर आपले जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ते कोण आहेत? राजीव कुमार. हे तिघे मिळून सगळे निवडणुका संबंधात माहिती बघतात. तसंच आता पुढचा क्वेश्चन आहे आपला, कोणत्या देशाचा संघ क्रिकेटच्या 3 प्रकारामध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे भारत. म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. बघा पुढचा क्वेश्चन आहे, प्रित्झर वास्तुरचनाकार पुरस्कार म्हणजेच प्रित्झर आर्किटेक्चर अवॉर्ड 2024 कोणाला जाहीर झाला आहे? तर हा पुरस्कार रिकेन यामामोटा यांना जाहीर झालेला आहे. व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा, कारण रिसेंटली भेटलेला पुरस्कार आहे, तो एक्झाममध्ये आपल्या येऊ शकतो. तसेच नेक्स्ट क्वेश्चन आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात स्टॅच्यू ऑफ वेलोरचे अनावरण केले आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे 4. आसाममध्ये अशा प्रकारचे स्टॅच्यू ऑफ वेलोरचे अनावरण केलेलं आहे. तर स्टॅच्यू ऑफ वेलोर संदर्भात आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे, कारण ही रिसेंटली झालेली घटना आहे आणि ती करंटची खूप इम्पॉर्टंट पण घटना आहे. तर बघा आता ही अहोम सेनापती लचित बोरफुकन जे होते, लचित नाव लक्षात असू द्या, लचित बोरफुकन जे होते ते त्यांची ही म्हणजे स्टॅच्यू ऑफ वेलोर जी प्रतिमा उभारलेली ह्या नावाने 125 फूट उंचीची लचित बोरफुकनची यांची ही प्रतिमा आहे. तिलाच आपण बहादुरीची प्रतिमा पण म्हणतो, बहादुरी. तसंच त्या लचित बोरफुकन जे आहेत यांना नॉर्थ ईस्टचे शिवाजी पण म्हणतात. ह्या फॅक्ट्स लक्षात असू द्या, मी जे इथे लिहून देते ह्या फॅक्ट्स महत्त्वाच्या आहेत, कारण याच्यावर एक ना एक क्वेश्चन तरी येणारच. नॉर्थ ईस्टचे शिवाजी कोणाला म्हणतात? लचित बोरफुकन यांना शिवाजी, आणि त्यांचीच ही प्रतिमा आहे स्टॅच्यू ऑफ वेलोर. तसंच म्हणजे हे लचित बोरफुकन आहे त्यांना नॉर्थ ईस्टचे शिवाजी का बरं म्हणतात? कारण यांनी मुघलांसोबत सराई घाटचं जे युद्ध झालं होतं, सराई घाट हे नाव पण लक्षात ठेवा, सराई घाट. मुघलांसोबत सराई घाटच्या युद्धात लचित बोरफुकन यांनी मुघलांना हरवलं होतं आणि गुवाहाटीचं जे साम्राज्य ते स्वतः जिंकून घेतलं होतं. अशा प्रकारे एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असणारे हे लचित बोरफुकन होते आणि त्यांची प्रतिमा म्हणूनच ही 125 फूट उंचीची प्रतिमा स्टॅच्यू ऑफ वेलोरचे अनावरण नरेंद्र मोदी गव्हर्नमेंटने केलेलं आहे.
तर बघा अशा प्रकारे आपण इथे काही 10 ते 12 करंटचे क्वेश्चन आणि बाकीचे GS तसेच मराठीचे क्वेश्चन इथे पाहिलेले आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवत चला आणि अशाच प्रकारे तुम्ही सपोर्ट करा. त्याप्रमाणे तुम्हाला एक्झाम होईपर्यंत डेलीचे असे व्हिडिओ पाहायला भेटतील. तसंच आपण टेस्ट सिरीज पण घेणार आहोत आणि वारंवार अशा प्रकारे जर व्हिडिओ पाहत राहिला तर तुम्हाला GS आणि करंटचं खूप काही करण्याची गरज पडणार नाही. हा माझा तुम्हाला शब्द असणार आहे. कारण आपण इथे करंट तरी ॲटलिस्ट सगळ्या प्रकारचं आपण इथे कव्हर करत आहोत आणि GS पण तुमचं बऱ्यापैकी इथे कव्हर होणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक देत चला, जेणेकरून मलाही व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा निर्माण होईल आणि रोजच्या रोज तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओ पाहायला भेटतील. तुमच्या फ्रेंडलाही हा व्हिडिओ शेअर करू शकता, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल. आणि आवडला असेल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर तसंच